नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केल्या आहेत आषाढ स्पेशल ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत चकल्या। बघा ह्या खुसखुशीत तरी किती झाल्या आहेत। चला तर मग वेळ न घालवता ह्या चकल्या कशा केल्या ते आता आपण बघूया। पहिल्यांदा ह्या चकलीसाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत। ह्या चकलीसाठी घेतलेलं आहे आपण हे 2 वाट्या ज्वारीचे पीठ आणि ज्वारीचे पीठ मोजलेल्या वाटीनंच हे पाव वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ तयार करण्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये ज्या वाटीनं आपण पीठ मोजलं त्याच वाटीनं हे 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। आता ही 1 आणि ही अर्धी वाटी त्यात टाकणार आहे आपण। आता चवीपुरतं मीठ, हे 2 चमचे तीळ, हा चमचाभर ओवा थोडासा हातावर चोळून टाकूया। आता ह्यामध्ये टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग पावडर आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर टाकून घ्या। 1 आणि हे अर्धा 1.5 चमचा मिरची पावडर मी टाकून घेतलेली आहे। आणि त्यामध्ये टाकूया हे बघा 3 टेबलस्पून कच्चं तेल घेतलेलं आहे, म्हणजे पाव वाटीपेक्षा थोडं कमी। हे आता ह्यामध्ये मिसळून घेऊया आणि ह्या पाण्याला आपण उकळी आणून घ्यायचे। पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। आता हा गॅस मी बंद करून घेते आणि ही कढई आपण आता खाली उतरून घेऊया आणि ह्या पाण्यामध्ये आता ही दोन्ही पीठ आपण टाकून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा मी हे ज्वारीचे पीठ टाकून घेते। पीठ थोडं थोडं टाकत चांगलं मिसळून घ्या, म्हणजे ह्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत। आता हे उरलेलं पण ज्वारीचं पीठ टाकते आणि हे तांदळाचं पण आपण टाकून घेऊया आणि हे एकसारखं चांगलं मिसळून घ्यायचं आहे। मिसळतच ह्यामधल्या गाठी फोडून घ्या। बघा हे पीठ आपलं चांगलं मिसळून झालेलं आहे। हे आता मोजून 5च मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आहे। बघूया आता 5 मिनटं झालेली आहेत। बघा कसं छान मोकळं झालेलं आहे। हे पीठ आता मी परातीत काढून घेते। तुम्ही या पिठामध्ये चमचाभर जिरेही टाकू शकता, मी पण आता हे टाकून घेते। बघा पीठ आपलं गरम आहे, हाताला सोसवेल इतपत गरम आहे तोपर्यंतच हे मळून घ्यायचं आहे। थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आता मी हे एकसारखं मळून घेते। बघा फार घट्ट नाही फार मऊ नाही असा हा आपला गोळा चांगला मळून झालेला आहे। फार घट्ट पीठ झालं तर चकलीचे तुकडे पडतात, फार मऊ पीठ झालं तर चकलीचे काटे मोडतात, म्हणून हे असं मध्यम मऊ करून घ्या। आता मी तेलही गरम करत ठेवलेलं आहे आणि चकलीच्या साच्याला ही चकलीची चकती पण बसून घेतलेली आहे। त्याला आता एकदा थोडासा पाण्याचा हात लावून घ्या आणि त्यामध्ये मावेल एवढा गोळा असा दाबून भरून घ्या। त्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे, हवा राहिल्यानंतर चकल्या मध्ये मध्ये मोडतात। आता असं भरून घेऊया। चकल्या पाडण्यासाठी मी ह्या डिशचा वापर करणार आहे, म्हणजे चकल्या आपल्या एकसारख्या होतात। आता ह्या डिशवर आपण चकल्या पाडून घेऊया।
आता ही दुसरी पण चकली मी काढून घेते. बघा तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी आता ही मिडियम करून घेतली. तेलाचं टेम्परेचर बघण्यासाठी मी हा चकलीचा एक तुकडा ह्यामध्ये टाकून बघितला. बघा तो कसा छान तळला जातोय. चकली तळत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम आपण कमी जास्त करायची नाही आहे. गॅसची फ्लेम आपण कमी केलं, तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर ही चकली तेलात विरघळते. म्हणून गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण ह्या चकल्या तळून काढायच्या आहेत. आता एक एक चकली आपण अशी तेलात सोडून घेऊया. बघा आता चकलीची एक बाजू चांगली तळून झाल्यानंतरच आपण ही चकली उलटून घ्यायची आहे. आणि तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी होईपर्यंत ही चकली तळून काढायची आहे. चकली जर लगेचच तुम्ही गडबड करून काढली तर ती मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी होईपर्यंत ही चांगली खरपूस तळून घेऊया. बघा तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी झालेले आहेत, म्हणजे ह्या चकल्या आपल्या तळून झालेत. ह्या आता आपण काढून घेऊया. ह्या चांगल्या निथळून काढा. आता ही चकलीची दुसरी बॅच पण आपण अशीच तळून घेऊया. आणि अशा करून आपण ह्या सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. बघा मैत्रिणींनो, अशा आपल्या आषाढ स्पेशल ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत चकल्या तयार झाल्या आहेत. बघा माझी रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पुन्हा पुन्हा अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन भेटणारच आहोत. घरचं खा, निरोगी राहा. धन्यवाद.